याचा बिझनेस तुम्ही जेवढा मामूली समजता ना भाऊ, तेवढा मामूली की आहे नाही. मला बी पहिले असंच वाटे. मग मी म्हटलं, शुभ्या असा एवढा धंदा पाहून करतोय बा म्हटलं, फुलाचा तू प्रॉफिट गिफिट होते का? तू आज पाहूनच घे म्हणे. सर्वात पहिले यानं फुलाची हे कलरची पन्नी आणली होती, हे वरतं ठेवून दिली. मग गुलाबाची पन्नी आणली होती, हे बी वरतं ठेवून दिली होती. मग आपल्या म्हणजे कोणत्याही देवाला सर्वात जास्त झेंडूची फुलं आणली, ते बी ठेवून दिले होते वरतच. मग आल्याबरोबरच पहिले दुकान सजवत होतं. 100 रुपयाचा हार बनवायचा होता. तो हारचा ऑर्डर यानं केला पूर्ण. पहिले ते यानं 50 रुपये घेतले, 50 त्या काकानं ऑनलाईन मारले. मग 20 रुपयाचे फुलं या दादाजीला देऊन दिले. नंतर यानं पहिले गुलाब टाकले. गुलाब टाकताच मग यानं आपल्या कलरची बी पन्नी टाकून दिली पूर्ण. दुकानावर जेव्हा दिसन लोकायला तेव्हाच चांगलं वाटत ना. मग ही झेंडूची फुलं बी यानं बिलकुल आरामारामशी टाकटूक करून पूर्ण दुकान सजून टाकली होती. मग पांढरी फुलं बी आणली होती टोपल्यातून काढून, हे पांढरे फुलं बी टाकून दिले. मग आता पुन्हा दुकान अशी पूर्ण चांगली वाटते. म्हणजे कोणताही गिराईक ताजेच फुलं राहते याच्यापाशी. हे काकाजी येऊन गेले होते, मला 50 रुपयाचे चांगले फुलं दे म्हणे झेंडूचे. यानं 50 रुपयाचे चांगले फुलं काढले आणि त्या काकाजीने दिले पैसे. ह्या भाऊनं तर पहिलेच पैसे मारून दिले होते. हे पाहून गे म्हणे, भाऊ पहिले माल मग म्हणे, पहिले पैसे घेऊन गे म्हणे. येईने 100 रुपये मारून दिले होते ऑनलाईन. या 100 रुपयाचे 2 पन्नाचे मिक्स फुले याला देऊन दिले. मग पूजा बाकी होती. पूजा अगरबत्ती लावून पूजा केली, कारण की पहिलेच याचा धंदा लय चालते. गुरुवार दिवस होता आज. ह्या भाऊनं 50 रुपयाचे फुलं दिले. हे भाऊ म्हणे मला 200-300 रुपयाचे फुलं पाहिजे म्हणे, हार बी पाहिजे म्हणे. मग शुभ्याचे वरचा माल झालता खतम. मग दुसरी चुमडी काढली. दुसरी चुमडी काढून टाकली, ते वरतं पूर्ण माल वरतं टाकून दिला होता. ह्या भाऊले पाहिजे होते चांगले हार बनवून पाहिजे होते. मग ह्या भाऊसाठी तर यानं मस्त चमकी तोडताड करून मस्त 2 हार बनवून दिले. हे 250-300 रुपयाचे हार होऊन गेले होते याच्यापाशी. मग हे चादरचा ऑर्डर येऊन गेला होता, एक 350 रुपयाचा. चादरच्या ऑर्डरच्या मागं लागला भाऊ. या पैशाचा मागं बम भिडून राहिला. तुम्हाला वाटते मजाक? हे फुलाचा बिझनेस म्हणजे बम पैसा आहे. मग निवांतपणे बसला बाबू एका ठिकाणी, बम धंदा. किती रुपयाचा धंदा झाला सांग, कमेंट करा तुम्ही.